महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीचं 52वं शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रभारी प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या अंतर्गत विविध विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते। यामध्ये आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि दळणवळण, नैसर्गिक शेती, आपत्ती व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार, कचरा व्यवस्थापन, संसाधन व्यवस्थापन या विषयांचा समावेश होता। यामध्ये 1ली ते 12वीच्या एकूण 4 गटात या स्पर्धा घेण्यात आल्या। विद्यार्थ्यांनी या विषयानुसार आपल्या कल्पकतेला वाव देत नवनवीन प्रकल्प सादर केले। डी.वाय. पाटील संचलित गोखले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी टायर फुटून होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी गाडीच्या टायरवर तासाच्या अंतरानं पाणी फवारण्याचा प्रकल्प सादर केला। टायरचे तापमान वाढून टायर फुटून गाडीचा अपघात होऊ नये म्हणून या गाडीमध्ये आम्ही पाण्याची टाकी बसवली असून टाकीतली पाणी पाईपद्वारे या गाडीच्या चारही चाकांवर पडेल अशी आम्ही रचना केली आहे। हायवेवरती गाडी जेव्हा वेगाने धावणार तेव्हा अर्धा किंवा 1 तासांच्या अंतराने ड्रायव्हर मामा बटन दाबतील तर लगेचच गाडीच्या चाकावर पाण्याचा फवारा उडेल। त्यामुळे गाडीच्या चाकांवरील टायरचे तापमान कमी होईल व टायर फुटून अपघात होणार नाही। आम्ही केलेली ही युक्ती देशात तसेच जगातील कोणत्याच फोर व्हीलर गाड्यांच्या कंपन्यांनी गाडीमध्ये बसवलेली नाही। यासह सौर ऊर्जा ही काळाची गरज, कचरा व्यवस्थापन, भुईमुग शेंगा काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासावर मात करण्यासाठी शेंगा सुलभ रीतीनं काढण्याचं यंत्र, शेतीसाठी पाण्याचं व्यवस्थापन, यामध्ये विनावीज फक्त हवेच्या दाबावर विनामूल्य शेतीला पाणी पुरवठा, वाहतूक आणि दळणवळण, स्मार्ट सिटी, आगीच्या ठिकाणी अग्निशमक दलातील जवानांना अडचणी येतात अशा ठिकाणी आगीत जाऊन आग नियंत्रणात आणणारा रोबोटसुद्धा प्रदर्शनात ठेवण्यात आला होता। याचं सर्व ऑपरेटिंग मोबाईलवरून करता येईल अशी सुविधा, फायरप्रूफ कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं आतील दृश्य पाहण्याची व्यवस्था, आग विझवण्यासाठी पाण्याचा फवारा अशा विविध सुविधा या रोबोटमध्ये करण्यात आल्या होत्या। तर प्रिन्सेस इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींना जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कार्बनवर मात करण्यासाठी कार्बन प्युरिफिकेशन फॉर इंडस्ट्री हा प्रकल्प सादर केला। माझ्या उपकरणाचे नाव आहे कार्बन प्युरिफिकेशन फॉर इंडस्ट्री। याचा म्हणजे आपलं एअर पोल्युशन होते त्यापासून आपला कार्बन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, म्हणजे आपलं एअर पोल्युशन कमी होतं असं आहे। आणि या कार्बन ॲब्झॉर्बरमध्ये इथून कार्बन निघून या पाईपच्या थ्रू इथे येतो आणि इथं तो प्युअर होऊन इथून बाहेर निघतो आणि त्याच्यापासून आपलं एअर पोल्युशन कमी होतं। या प्रदर्शनात शहरातील 150हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला। यामध्ये 1ली ते 12वी एकूण 4 गट तयार करण्यात आले होते। प्रत्येक गटातून 3 क्रमांक काढले जातील आणि ते जिल्हा स्तरावर त्याचे प्रदर्शन असतं, त्यामध्ये त्याची मांडणी करून त्यातून ते राज्यस्तरावर गेलं जातं। अशा प्रकारे जे परिपत्रकामध्ये विषय दिले त्या विषयानुरूप एकूण दालनं इयत्तानिहाय गटनिहाय केले तर त्यामध्ये त्या उपक्रमाची मांडणी केली आहे आणि त्याचं परीक्षण आजच करून उद्या दुपारपर्यंत परीक्षण पूर्ण करून त्याचा निकाल दुपारी 3 वाजता जाहीर करून जिल्हास्तरीय जे पात्र उमेदवार शाळा होतील त्यांची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात येईल।